आणि भाऊ तुम्हीच म्हणाला होतात ना एकदा मी परीक्षा पास झालो की तुम्ही स्वतः माझं आणि सावीचं लग्न लावून देणार म्हणून. भाऊराव नाईक नाव आहे माझं. मी दिलेला शब्द मोडतही नाही आणि विसरतही नाही. आणि बघा धैर्य मुजुमदार, तुम्हाला नीट कळेल अशा भाषेत सांगतो, ही परीक्षा तुम्ही पूर्णपणे अपयशी आणि नापास झालेला आहात. भाऊ पण तुम्ही आई आहात ना सावीच्या. त्यांचं मन समजलं असेलच की तुम्हाला. तुम्ही तरी सांगा की भाऊंना. एवढ्या दिवसात माझं सावीवरचं प्रेम दिसलंच असेल की तुम्हाला. प्लीज तुम्ही तरी होकार द्या आमच्या नात्यासाठी. प्लीज. भाऊंनी सावीसाठी जो निर्णय घेतलाय तो तिच्या भल्यासाठीच आहे. त्यामुळं त्यांचा जर नकार असेल तर माझा सुद्धा नकारच आहे. सावी, माझ्याच्यानं जे काही करणं शक्य होतं मी ते सगळं करण्याचा प्रयत्न केला. अगदी माझ्या आईशी नातं तोडलं. इस्टेटीवर पाणी सोडलं. स्वतःचं नाव मिटवून टाकलं. फक्त आपल्या प्रेमासाठी, तुमच्यासाठी. मला माहितीये हे घर, या घरातली लोक तुमच्यासाठी तुमचं सगळं जग आहे. त्यांच्यावर तुमचं खूप जास्त प्रेम आहे. माझ्यासोबत येण्यासाठी, माझ्यासोबत आयुष्यभर राहण्यासाठी तुम्ही त्यांना सोडावं अजिबात वाटत नाही मला. सॉरी. सॉरी. माझे सगळे प्रयत्न संपले आता. माझ्यासाठी जे काही करणं शक्य होतं ते सगळं केलं मी. आता तुमची वाट बघणं हे सोडून दुसरं काहीच नाही करू शकत.
आता तुम्हीच नीट सगळा विचार करा आणि काय तुम्हाला जो योग्य वाटेल तो डिसिजन घ्या. मी वाट बघेल तुमची. आयुष्यभर. धैर्य थांबा. भाऊ, तुम्ही आतापर्यंत कधीच चुकीचा निर्णय नाही घेतला. मग आता एवढा चुकीचा निर्णय का घेत आहे? विश्वास ठेव, विश्वास ठेव पुरी. तुला आत्ता जरी वाटत नसेल ना तर भविष्यात नक्कीच जाणवल की माझा निर्णय किती चांगला आणि योग्य आहे ते. सावे, आपल्याला आवडलेली प्रत्येक गोष्ट चांगली दिसते आपल्याला, पण ती असतेच असं नाही. म्हणूनच परीक्षा घ्यायचं ठरलं होतं. ती परीक्षा घेतल्यानंतर तुम्ही ठरवणार होता की ती गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे का वाईट. मग परीक्षा न घेताच तुम्ही असा निर्णय कसा घेऊ शकता? आपल्या दोन्ही घरात एवढे वाद असून सुद्धा धैर्यनी स्वतःच्या आईच्या विरोधात जाऊन तुम्हाला गुरुस्थानी मानलं. अरे ती सगळी याची चाल आहे, ढोंग आहे याचं ते. नाही भाऊ, तुम्हाला पण माहितीये की तुमचा मान राखायला धैर्यनी काय काय केलं. मग तरी तुम्ही त्यांच्यावर एवढा अन्याय का करताय भाऊ? भाऊ, तुम्ही आजपर्यंत कधीच कुणासंग असं वागलं नाही. मग धैर्यांच्याच बाबतीत असं का वागताय तुम्ही? तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर दडलेलं आहे सावे. तुला ठाऊक आहे ना, या भाऊनं आजपर्यंत कधी कुणावर अन्याय केला नाही ना होऊ दिलाय. ज्या अर्थी मी या पोराला काही सांगतोय त्याला काही कारण असणार ह्याची तुला खात्री असायला पाहिजे सावे. कसलं कारण भाऊ? सांगा की कसलं कारण? ते मुजुमदार आहेत हेच कारण आहे ना? भाऊ, काल
त्यांनी स्वतःची ती ओळख पण पुसून टाकली. अहो, अजून किती पुरावे द्यायचे त्यांनी? खोट्याला पुरावा लागतो, खऱ्याला पुरावा लागत नाही सावे. अगं, आता तरी डोळे उघड आणि या माणसाचं खरं रूप ओळख. ते ओळखले आणि म्हणूनच मी त्यांच्यावर प्रेम केलं. कुठल्या परीक्षेसाठी किंवा ते धैर्य मुजुमदार म्हणून मी त्यांच्यावर प्रेम नाही केलं. त्यांनी स्वतःमध्ये जे बदल केले, त्यांच्यातले चांगले गुण दिसले म्हणून मी त्यांच्यावर प्रेम केलं. भाऊ, तुमच्या परीक्षेत वेळोवेळी त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. स्वतःची ओळख विसरून मुजुमदारांचं नाव बाजूला ठेवून त्यांनी कष्टाने कमाई करून दाखवली. याच्यातच त्यांची जिद्द आणि चिकाटी नाही दिसत का? अहो, तिथं हॉस्पिटलमध्ये मी स्टिंग ऑपरेशन करायला गेलते तेव्हा माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले ते. मला साथ देण्याच्या परीक्षेत ते तेव्हाच जिंकले होते. तुम्ही झाडाचं काम सांगितलं तेव्हा आजारी असून सुद्धा त्यांनी ते काम पूर्ण करून दाखवलं. अहो, अजून किती स्वतःच्या कामावरची श्रद्धा दाखवायची त्यांनी? एवढा दिवसभर राबून सुद्धा संध्याकाळी आपल्यासाठी जेवण बनवलं त्यांनी. सगळ्यांना जेव घातलं, पण ते स्वतः मात्र उपाशी राहिले. दुसऱ्यांविषयी जर मनात आपुलकी नसेल तर असं कोण वागू शकतं का? होतो अन्याय झाला तर स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन आपल्या घराची बाजू घेतली त्यांनी. हे सगळं त्यांनी कोणासाठी केलं भाऊ? आणि काय गरज होती त्यांना हे सगळं करायची? त्यांची मस्त पॉश लाईफ सोडून ते इकडे आले माझ्यासाठी. माझ्यावरच्या प्रेमासाठी. अहो, अजून किती चांगले गुण दाखवायचे त्यांनी. भाऊ, मी आंधळेपणाने प्रेम नाही केलं. डोळे उघडे ठेवून मनापासून प्रेम केलं यांच्यावर. त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला तर त्यांनी तो विश्वास कमावला. भाऊ, मी खरं सांगते, धैर्य मला नाही पोचवू शकत. प्लीज भाऊ, ऐका. धैर्यच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे.
सावे, हे जे तू काही सगळं सांगितलंस ना, या सगळ्या डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टी आहेत. पण डोळ्यानं न दिसणाऱ्या गोष्टींच्या पाठीमागचं वास्तव मला जाणवतंय, म्हणूनच तुला सांगतोय. त्यामुळं तुझ्या आयुष्याचा वाटोळ करणाऱ्या कुठल्याच गोष्टीला मी परवानगी देऊ शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत धैर्य मुजुमदार आणि तुझं लग्न होणं शक्य नाही. तू किती समजावण्याचा प्रयत्न केलास तरी माझा निर्णय आता झालेला आहे. भाऊ ऐका तर, भाऊ प्लीज असं करू नका. भाऊ भाऊ ऐका. भाऊ भाऊ एकदा ऐकून घ्या की. भाऊ मी नाही राहू शकत हो धैर्याशिवाय. भाऊ बघितलं का सावे, हे असा पळपुटेपणा करणाऱ्या लपवा छपीचे धंदे करणाऱ्या माणसाबरोबर आयुष्य काढायचं म्हणतेस तू. धैर्य मुजुमदार, ही नाटक बस करा. मुजुमदारांच्या या असल्या ढोंगाला मी लई चांगला ओळखून आहे. मी माझ्या नातीचा हात तुमच्या हातात कधी देणार नाही. तुम्हाला नीट कळेल अशा भाषेत सांगतो की परीक्षा तुम्ही पूर्णपणे अपयशी आणि नापास झालेला आहात. धैर्य धैर्य
धैर्य कुठे चालला होता तुम्ही? जागा ना, कुठे चालला होता? जिकडे ही वाट घेऊन जाईल तिकडं. मला सोडून माझ्याबद्दल काहीच विचार तुमच्या मनात आला नाही का? तुमचा विचार केला म्हणूनच तर निघालो. धैर्य, मी तुमच्यासाठी तिथं भाऊंसोबत भांडत होते. अहो, आपलं प्रेम त्यांना पटवून देत होते आणि तुम्ही असं निघून आलात. मग काय करू सावी? सांगा ना, काय करू? एक गोष्ट तर कळली मला, मी कितीही काही केलं ना तरी भाऊ माझं प्रेम मान्यच करणार नाहीये. काय होतं नव्हतं सगळं गमावून बसलोय मी, तेवढं भास आहे. आता तुमच्यापासून तुमचं घर तुटू नये म्हणून मीच निघून आलो. सावी, तुम्ही सुखात राहावं एवढीच इच्छा आहे माझी. धैर्य, तुमच्याशिवाय मी सुखात कशी राहू शकेन? सांगा ना, माझं सुख तुमच्या सोबत असेल तर काय कराल? धैर्य, मी तुमच्यासाठी अख्ख्या जगासोबत लढू शकते. हे बघा, भाऊंनी आणि आईनं जरी आपल्या नात्याला परवानगी दिली नसेल ना, तरी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझं सुख तुमच्या सोबतच आहे आणि माझ्या घरच्यांना ते एक दिवस पटल. आता मला द्यायला काहीच नाहीये सावी माझ्याकडे. ना घर, ना पैसा, ना आपली म्हणता येईल अशी माणसं, ना ओळख, काहीच नाही. धैर्य, मी तुमचं नाव, तुमची ओळख किंवा तुमचा पैसा बघून तुमच्यावर प्रेम नाही केलं. आणि धैर्य, आपल्या प्रेमात एवढी ताकद आहे की आपण शून्यातून पण विश्व उभं करू शकतो. आपण पडेल ते कष्ट करू, पैसे कमवू, घर उभं करू आणि माणसांचं म्हणाल तर मला खात्री आहे आणि हे आज ना उद्या माझ्या घरातल्यांना पटेल की आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे. ते परत येतील आपल्याकडं. सगळं छान होईल, आपण सगळं चांगलं करू. तुम्ही धैर्य मुजुमदार आहात. तुम्ही ठरवलं तर तुम्ही काही करू शकता. फक्त आता धीर सोडू नका. सावी, आता जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, आपलं प्रेम किती खरंय हे आपल्या घरच्यांना आता पटवून द्यायचंच. भाऊ तुम्हाला नक्की स्वीकारते. फक्त मला आपल्याला स्वीकारलं पाहिजे. ते आपल्या प्रेमाला स्वीकारलं पाहिजे. स्वीकारतीलच. भाऊंनीच मला एक अभंग शिकवलेला, असाध्य ते साध्य करती साया, कारण अभ्यास तुका म्हण.
सातत्यानं प्रयत्न केले ना की अशक्य गोष्ट पण शक्य होत. मला विश्वास आहे तुम्ही सोबत आहात म्हटल्यावर ते तर होईलच. पण एका गोष्टीचं टेन्शन आलंय मला की आपण काय करायचं, कुठं जायचं. आपण सोबत असलो की काही ना काहीतरी नक्की करू यात शंका नाहीच. पण हे बोलणं जेवढं सोपं आहे करणं तेवढंच अवघड. साबी मी एकटा असतो ना तर कुठेही राहिलो असतो, काहीही केलं असतं. पण तुम्ही माझ्या सोबत आहात. मी तुम्हाला असं कुठेही राहायला नाही लावू शकत. जर तसं केलं तर स्वतःला आयुष्यभर माफ नाही करू शकणार मी. धैर्य मी कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सोबतच आहे. तुमची साथ मी कधीच नाही सोडली. एवढा विश्वास आहे मला तुमच्यावर. पण आता या नवीन आयुष्याची सुरुवात कशी करायची, कुठून करायची. धैर्य